सर्व बारामतीकरांसाठी एक अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर येत असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्पर्धेत बारामती बसस्थानकाने राज्यात बाजी मारली आहे। वर्ग प्रवर्गात तब्बल 400 पैकी 386 गुण मिळवत बारामती बसस्थानक राज्यात अव्वल ठरले आहे। या यशाबद्दल बारामती बसस्थानकास 1 कोटी रुपयांचं भव्य पारितोषिक जाहीर झालं असून 1 जून रोजी मुंबईत होणाऱ्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। 568 बसस्थानकांच्या कठीण स्पर्धेतून बारामतीची ही निवड झाली आहे। विमानतळाच्या धर्तीवर सुविधा, भविष्यातील 25 वर्षांचं नियोजन आणि प्रवाशांसाठी उत्तम सोयी सुविधा या निकषांवर बारामतीचं बसस्थानक अव्वल ठरलं आहे। पण या यशाच्या क्षणी बारामतीकर एका मोठ्या पोकळीची जाणीव करत आहेत। हे बसस्थानक म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता। त्यांच्याच दूरदृष्टीतून आणि अथक परिश्रमातून हे आधुनिक बसस्थानक अवघ्या 2 वर्षात उभं राहिलं होतं। आज जेव्हा बारामतीला राज्याचा हा मानाचा बहुमान मिळाला आहे, तेव्हा सोशल मीडियावर मिस यू दादा अशा भावुक पोस्ट करत नागरिक आपली भावना व्यक्त करत आहेत। या ऐतिहासिक यशानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती बसस्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे। दरम्यान देवगिरी निवासस्थानी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत अनेक दिग्गज नेत्यांनी सुनेत्रा पवार यांचंही या यशाबद्दल अभिनंदन केलं। येणाऱ्या काळात 1 कोटींच्या निधीतून बारामती बसस्थानकात आणखी काही दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत। बारामतीचा हा गौरव केवळ एका इमारतीचा नसून विकासाच्या एका दूरदृष्टीचा विजय मानला जात आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र आणि YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।